आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। तजुर्बेकार यहाँ पर हमारे हम टप्पागिरी की गेंद एक बार अनिल फिर से तैयार, सामना करेंगे मयूर। खेल लिया यहाँ पर तारामंडल के बाहर 6 रनों के लिए। आत्ताच आपण बघतात संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज पंढरपूर येथे आमच्या चेचकची सुरुवात झालेली आहे आणि आपले समाज कल्याण मंत्री संजय सर यांची निवड झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आपल्यासोबत आहे शैलेश भाई, काय सांगाल? एक तर साहेबाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो समाज न्याय मंत्री झाल्याबद्दल, आणि हे जे नियोजन झालेले आहे हे संभाजीनगरमध्ये आमदार शेषक आणखीन कोणी ठेवलं नाही आणि ते आमच्यात एक जिद्द होती, त्याच्यामुळे आम्ही ते नियोजन पाळतो। काय सांगाल कशा प्रकारे नियोजन ठेवलं, कसे खेळाडू येत आहे आपल्याकडे? नाही याच्यामध्ये माहिती आहे का, आता एक वळदगाव आणि पंढरपूरचं जे PPL म्हणून एक सीझन असतं, आता हे पहिलं सीझन आहे। याच्या अगोदर आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले, सरपंच म्हणून काम केलेलं, पण यावेळेस आमची इच्छा होती की आमदार शेषक ठेवायचं म्हणून। आपल्यासोबत आहे अविनाश भाऊ गोले, ग्रामपंचायत सदस्य वळदगाव। भाऊ, कशा प्रकारे नियोजन झालं? कारण आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जे ग्रामीण भागात खेळाडू आहे यांना एक व्यासपीठ निर्माण काम मोठ्या प्रमाणात केलं जात आहे आणि आपण बघता मोठ्या प्रमाणात आमदार शेषक म्हणून मोठ्या प्रमाणात खेळाडू सहभाग घेतलेला, काय सांगायला संदर्भात? पश्चिमचे लाडके आमदार संजय भाऊ शिरसाट यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पश्चिमचा जो एरिया होता पूर्णपणे असा आनंदमय झाला होता आणि त्यांना काहीतरी अशी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि संभाजीनगरचे पालकमंत्री पद पण त्यांनाच मिळावं ही आमची खूप इच्छा आहे आणि ते मिळेलच असं आमची सर्वांची त्यांना शुभेच्छा आता असणार। आपण आता आमदार शेषक ठेवलं, याच्यामध्ये किती संघाने भाग घेतला? इथे 12 संघाने भाग घेतात। तसे तर ऑलरेडी आमच्याकडे टीमा 20 होत्यात, पण ते दिवस कमी असल्यामुळे 26 जानेवारीला वितरण सोहळा आहे, तो दिवस कमी असल्यामुळे आम्ही 12 टीमाचा सहभाग आम्ही नोंदवला। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात 26 जानेवारीला बक्षीस वितरण सोहळा होणार आहे आणि जोपर्यंत ज्या टीमाने भाग घेतलेला आहे तो त्या टीमांना बक्षीस वितरण सन्माननीय समाज कल्याण मंत्री माननीय संजय शिरसाट यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे। आपल्यासोबत काय सांगाल? आणि सर्वप्रथम आपले पश्चिमचे आमदार संजय भाऊ शिरसाट यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन। आणि इथं रात्रंदिवस मेहनत करून शैलेश भाऊ खोतकर, अविनाश भाऊ गोले यांनी खूप परिश्रम करून साहेबांना शुभेच्छा कोणत्या रूपी द्यावा या निमित्ताने यांनी हा कार्यक्रम राबवला। अतिशय खूप छान कार्यक्रम झाला आणि साहेबांनी वेळ काढून आम्हाला इथं वेळ दिला, त्याबद्दल साहेबाचे आभार। आपल्यासोबत आहे MD फायडर संचालक डॅनी भाई, काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही संघानं भाग घेतला? याच्यामध्ये आम्ही दरवर्षी या संघ PPL
जे टुर्नामेंट असतं आमच्या गावामध्ये त्याच्यात आम्ही सहभाग घेतो. यावेळेस शैलेश भाऊ खोतकर, अविनाश भाऊ घुले आणि शरद भाऊ लोहकरे यांनी यावेळेस आमदार चषक म्हणून जे साहेबांना मंत्रिपद मिळालं त्याबद्दल त्यांनी खूप मोठं आयोजक केलेलं आहे क्रिकेटचं. आणि वाळूज महानगरातील सर्व ग्रामीण भागातील सर्व क्रिकेटर खेळू इकडं आलेले आहे. त्याबद्दल मी या कमिटीचं धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.